श्री हनुमान जन्मोत्सव समारोह के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के कुकसे गांव में श्री हनुमान मंदिर पर अखंड हरिनाम सोहला का आयोजन कुकसे गांव के ग्रामस्थ मंडल धनेश स्पोर्ट्स, विक्की स्पोर्ट्स, अंबिका महिला मंडल, सरस्वती महिला मंडल द्वारा दिनांक 22 अप्रैल 2024 से 24 अप्रैल 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आज ज्यांचे कीर्तन सौजन्य आदरणीय दिलीप भाऊ एकनाथ पाटील आणि आदरणीय कल्पेशदादा पाटील, आपण जोरदार टाळी वाजूया। आपल्या या परिसरात बसून असणारे आदरणीय आमचे पांडुरंग पाटील, त्यांच्याकरता आपण जोरदार टाळी वाजूया। मस्तपैकी एकदा जोरदार वाजव जरा। ज्यांच्या घरी आल्याबरोबर अत्यंत गोड संतपूजन, अत्यंत श्रद्धेला सेवा घडली आदरणीय आमचे नरेश भाऊ आणि आदरणीय आमचे एकनाथ भाऊ पाटील, अत्यंत त्याही परिवाराला खूप खूप धन्यवाद आहे। आज काला आहे, आज काय काला काला झाला की तू नहाला आता अजून 2 तासांना आपण घरी जा। पण काला या शब्दाचा अर्थ आहे कुक्षेकर का आला। या मृत्यू लोकांमध्ये का आला? गांजा आणायला आला का चपट्या आणायला आला का मिश्री आणायला आल्या? आम्ही का आलो? कारण आम्ही कुठून आलो हेही माहिती नाही, आम्हाला कुठं जायचं हेही माहिती नाही। ही मी नाही म्हणत, आलाशे पोटो निया आशे कवनारे ठाया घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया सावध होय बापा आम्हाला काला हे सांगतो, राजा तू ब्रह्म आहे, तू देह नाही। पण म्हणतो का हा जीव शिवाचं ऐक्य होणं या नाम काला। या जीवाला कळावं तू पश्चिम आहे म्हणून या नाम काला। पण या जीवाच्या ठिकाणी आलेला अज्ञान हे कुक्षेकर कशाचं? स्वस्वरूपाचं मी ब्रह्म आहे असं म्हणायला पाहिजे, पण म्हणत नाही हा जीव। मग मी देह आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात देह नोहे मी हे सरे आणि उरला उरी विठ्ठल या स्थितीला प्राप्त व्हायचंय आपल्याला। मग दही हंडी बघा, दही हंडी, त्या दही हंडीमध्ये 2 पदार्थ पाहिजे आपल्याला। आणि पाहतोच ना, एक पदार्थ आहे दह्याचा आणि एक पदार्थ आहे लाहीचा। मग दह्याचं प्रतीक आहे आणि लाहीचं प्रतीक आहे। दही एक आहे आणि त्या दही हंडीमध्ये लाया काय हो? अनेक आहे। मग याचा सिद्धांत काय हो? दही जसं एक आहे कुक्षेकर, तसं परब्रह्म नावाचं तत्व एक आहे। जशा लाया अनेक आहे तसे तुम्ही आपण जीव अनंत आहोत। पण या जीवाला कळावं का तो शिव आहे या नाकाला कळावं या जीवाला। आणि म्हणून आपल्याला आता अभंग आणि चरित्र सोबत चालायचं। चरित्र देव चारावे गेले देवे गोकुळी, देवानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे। मग देव तेव्हा जन्माला येतो, जिकडं तिकडं पापच पाप व्हायला लागलं, पापाचा बोजा प्रतिमा त्याला सहन होईना, म्हणून गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली, गारानं मांडलं देवा भूमीवरी दैत्य मातली ती फार सोसवे ना बहार माझा आता, मला पापाचा बोजा सहन होत नाही हो देवा, पापाचा बोजा सहन होत नाही। मग ब्रह्मदेवाला सांगितलं आई माते हे काम माझ्याकडे नाही। मग सगळे देव एकत्र आले, भगवान विष्णूकडे गेले क्षीरसागराच्या ठिकाणी। श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण भगवंताला विनंती केली, अवताराचं प्रयोजन ठरलं। इकडं कंसाची बहीण वसुदेवाला द्यायचं ठरलं, लग्न सोहळा थाटामाटा सुरू झाला आणि कंस नाचायला लागला। अजून एक पॉईंट, कंस नाचायला लागला, कंस नाचायला लागला, आनंदाने उड्या मारायला लागला। कुठं? वरातीत। जो वरातीत नाचतो तो कोण असतो? कुक्षेकर, राक्षस। कारण कंस हा राक्षस होता बरं। वरात कळतील तुम्हाला? हा, काय काय लोकांची वरात म्हणजे लयच वरात असते, ती कशी असते ते सांगण्याची गरज नाही आपल्याला। आज येणारा काळ इतका वाईट येत चालला रे माझ्या दादा। आज वरात म्हणली का 100 पोरं वरातीला आले का घरी दारू पिऊन जातात। हा वरातीतला आमचा नियम नको। कधी कधी दारूवर बोलत असताना, व्यसनावर बोलत असताना या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर म्हणत असते, दारुडे आमच्या खिशातली पेतो रे महाराज,
काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं आमच्या ताईचा भाऊ देशाची सेवा करतोय. रक्षाबंधनाचा सण आला रे. सगळ्या बहिणी भावाला माहेरामध्ये राखी बांधण्याकरता आल्या. तो सण तो आनंद आमची बहीण डोळ्याला पाहत होता. पण आमच्या बहिणीच्या भावाला सुट्टी नाही मिळाली. देशाची सेवा करतोय तो. आमच्या ताईला राहून एक फोन घेतला. देशावरल्या सीमेवरल्या दादाला फोन लावला. दादा सगळ्या बहिणी माहेरात आल्या रे राखी बांधण्याकरता, पण तू आला नाही, तुला सुट्टी मिळाली नाही. कुक्षेकर आमच्या बहिणीने एक राखी घेतली चांदीची. एक पेन घेतला, एक कागद घेतला आणि त्या कागदावरती सुंदर असं पत्र लिहून पाठवलं, तार लिहून पाठवली. ती बहीण सांगते, दादा समजवणारे शब्दा तार बहीण शब्दा तार बहिणिया. थोड्या दिवस जीवन जगायचं. भावाने भावाशी प्रामाणिक करा रे दादा. असे थोडे भाऊ राहिले नरेश भाऊ, भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार. असे काही भाऊ जन्माला आलेले तरी या मृत्यू लोका त्या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयार झाले. किती दिवस जीवन जगायचं आपल्याला? लय कमी का? काही तर कोणी कोणाचा निरोप येईल काय सांगता येईल? एखादा वैरी असं सांगतो कोणा हात टेकीत डाव्या एवढा त्यांचा छंद देवा एवढा सांगता येत नाही. एवढा म्हणजे काय? आपण गेलो वर्णन नाही हो, आम्ही बिबटीला गेलो असा मंडप दिलेला होता. केवढा हो सांगता येणं हो, नजर पुराण एवढा मंडप
अशी पब्लिक होती. किती सांगता येत नाही. एवढी मोठी. आता एवढी मोठी म्हणजे किती मोठी हो? आपल्याला विचारला आकाश किती मोठे सांगता येईल का? सांगता येत नाही ना. तसं महाराजांना शब्द वापरा. एवढा केवढा, एवढा प्रभू एवढा म्हणजे केवढा. तसं छंदाच्या बाबतीत वर्णन. एवढा त्यांचा छंद देव काय सेवा भक्ती. आता आहे काय छंद 3 गोष्टींना कोरमाडल्या जातो जीवनातला. एक शरीर स्वच्छता. थोडं विभक्ती करतात. एक शरीर स्वच्छता. दुसरा कधी कधी माणसाला जात आडवी. जातीमुळे छंद कोरमाडल्या जातो. आणि कधी कधी माणसाला रूपाचा अहंकार होतो. त्या रूपामुळे छंद कोरमाडल्या जातो. मग तिन्ही करता 3 मुद्दे आहेत बरं का. एवढा त्यांचा छंद देवा केवढा हो काय सेवा भक्ती ते. काय छंद लागला म्हणजे. पण चला पहिला छंद कोरमाडल्या कशाने जातो? रूपाने. एक जातीनं. एक शरीर स्वच्छता. आता शरीर स्वच्छतेमुळे छंद कसा कोरमाडला जातो? एका मुलीचं लग्न झालं. तिला असा भाग्यवान नवरा मिळाला. तो 8 दिवसाच्या 8 दिवसाला आंघोळ करायचा. जगत्रय देवा 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 जगत्रय देवा हरि श्री केशवा विनंती मा हरि श्री केशवा विनंती मा हरि श्री केशवा विनंती मा माझी वाणी तुझे वर्णी बोला माझी वाणी तुझे वर्णी बोला माझी वाणी तुझे वर्णी बोला माझी वाणी काय करा हे प्रेम काय करा. इंगळा म्हणायचंय जाता जाता. चला थांबायचं आपल्याला. एकच कोडी पाहिजे बरं. आता सगळ्या गोपिका एकत्र आल्या. यशोदेच्या घरी गेल्या. ऐकन माय. यशोदेच्या घरी गेल्यावर सांगितलं यशोदे संतांचा संग करा. तुकाराम महाराज अजून एक ठिकाणी सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती. सदा नामदेव महाराज म्हणतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नाथ महाराज म्हणतात नामस्मरण घडू संत समागम. आपल्या जीवनामध्ये संघ संतांचा असावा. गळ्यामध्ये माळ असावी तुळशीची. जीवनामध्ये गुरुची कृपा असावी. जीवनात भजन असावं. श्रद्धेनं मायबापाची सेवा असावी. श्रद्धेनं आपल्या बापाची सेवा करा. आपल्या आईची सेवा करा. का आई थोर तुझे उपकार 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी तोर मला संस्कार
आई ग तोर तुझे उपकार. श्रद्धेनं आपल्या बापाची सेवा करा. का हो दादा हो, ऐका ना, आपल्या बापाचं जीवन किती कष्टाचं हे कुक्षेकर. पुरा मंदे माया त्याच्या काळ मी गवाने जिजो जिजो संसाराचा गाडा कला पोटा मंदी हसो जरी कनावा कला गडीभर तू ताम जरा ऐक त्याची दापर नाही अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. अनंत उपकारी आपल्या बाबाची, अनंत उपकारी. श्रद्धेनं सेवा करा. रोज स्नान झालं, देवाची पूजा झाली, पवित्र मायबापाचं दर्शन करा. कुक्षेकर तुम्ही नाही पंढरपूरला गेले रे, पंढरीचा मालक तिथून आपल्यावर प्रसन्न राहील. जाता जाता विनंती, साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने प्रवास केला. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संताचं ऐकलं तर महाराज म्हणतात भलं होईल, कल्याण होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देहकष्ट विधी परोपकारी. आम्ही जर संताचं ऐकलं नाही तर महाराज म्हणतात ऐका हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल. 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 बाबा करता जोरदार टाळी वाजवा. मस्त आमच्या केदार बाबा करता, योगेश बाबा करता, एकदा ह्या लेकरांकरता जोरदार टाळी वाजणार आहे. तोच जोरदार टाळी वाजवा. आपण मस्त श्रद्धेने सेवा करतात. ती माणसं मोठ्या हृदयाची असतात ना, आणि देव कधी कमी पडू जात नाही. तुम्ही भगवंताच्या कार्याला मदत करत राहा, देवाच्या कार्याला मदत करत राहा, भगवान कधी कमी पडू देणार नाही. आणि म्हणून आज ज्यांचं कीर्तन सौजन्य दातृत्व आहे, आदरणीय दिलीप एकनाथ पाटील आणि कल्पेश दादा पाटील, त्या जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी.
बस आता जय विठ्ठल होईल, नामदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारची शपथ. आता हंडीचा अभंग होईल. जय तरी पाय पांडुरंगा आणि तुकाराम श्री ज्ञानदेव. जय श्रीराम, जय श्रीराम. आजचं जे असं खायचं सुसरावे कीर्तन मंडळ पक्ष बोरिवली तसेच आता झालेले त्यांनी ओम साई वाराई अध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र पाटील, अभिमन्यू पाटील, विश्वास पाटील, ग्रामस्थ मंडळ वाशेरे, आता चाललेली देणगी निहार एंटरप्राइजेसच्या वतीनं मयूर एकनाथ पाटील यासकडून 511 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आपण मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करूया. जेवण करतात जेवण.